तर सकाळी फोन आला, गाडी भरली म्हणून आपल्याला फोन आला. तर आपण गेलो संघात. तर संघातले आंबे बघा, नाद करायला नाही, एवढे आंब्याचे झाड आहेत आपल्या इथं, किती पण तोडून घ्या. तर रामराम मंडळी, माझं नाव तुम्हाला तर माहितीच आहे, प्रतीक पाटील. लय दिवसाने आज ब्लॉगमध्ये माझं सरसे स्वागत करतो. सकाळ सकाळ गाडी धुताना कांड झालं, डिस्पॅचच भिजला. अख्खा असं डोकं माझं पाक खराब झालं होतं गेटवर. तर आता डिस्पॅचची अर्धी कॉपी द्यायची होती, तर एकच तरी केलं, साहेब लोक आपली ओळखीचे असल्यामुळं. मग तिथून निघालो बघा, सणानन पर करत आपण आलोय आता. कुठं आलो असं सांग बरं. आपण आलो सांगली फाट्याला. सांगली फाट्याला आलो, सांगली फाट्याला थांबलो. सांगली फाट्याला आपल्या इथं आम्माच्या इथून मस्त, आम्मापासून एक डोसा इडली मस्त मागवली होती. आम्हा असं मस्त लय भारी बनवते ती अण्णा लोक. भाऊ कसा थांबला होता वाट बघत. तर एका अम्माने आपल्यासाठी डोसा तयार केला होता. अम्माने आपला डोसा वाढला, डोसा खाऊन लगेच इडलीला पण खाऊन टाकलं. इडली खाऊन मग लगेच बायकोनं डब्बा दिलता, घेऊन आपण आलतो आपल्या आस्वादला. भूक लागली होती, 1 वाजले होते दुपारच्या. आस्वादला बायकोनं मस्त असं भेंडीची भाजी आणि चपाती दिली होती मस्त. कसं आहे मामा, सोबतीला असतात आपलं दोघं तिघं तरी. एक्सप्रेस कसलं वातावरण भारी झालं तर म्हणता. एक्सप्रेस ते बघू नका, ती बघायची गोष्ट नाही. इथं इंदर भाऊ झोपला होता, संघात पोचलो की माकड बघा कसं बघते, कसं हसते. इंदरला वैतागला होता जिंदगीला. इंदर म्हणत होता. तर मग दुपारची झोप काढून आपण आलतो मावशीकडे जेवलो, परत आलो का काही झोपले होते काही. दादाने हात कुठं घातलं, उकरायला चालू केलं होतं. दादाने उकरून काढल्यानंतर पोहून पडायला मोड